एक मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची, ती म्हणजेच वरळी हिट अँड रन प्रकरणासंदर्भातली। यातील आरोपी मिहिर शहाला अखेर अटक करण्यात आली आहे। मिहिर शहाला वरळी पोलिसांनी विरारमधून बेड्या ठोकल्यात। मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच मिहिरची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर मिहिर शहावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। माझ्याकडे लाईव्ह नाहीये। हो कोणाचा दूर काढत अशी स्पीड पळवली ना, तो 2 सेकंद नाही राहिली त्याची वाल्यासारखी बात। बघा कसं घडलं हिट अँड रन प्रकरण। या पद्धतीत घडलं आणि त्यानंतर मिहिरनं 2 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलाय। बघा ॲट्रिया मॉल जवळ ही घटना घडली। त्यानंतर पुढे 2 किलोमीटर वरळी सीफेस पर्यंत मिहिरनं फरफटत या महिलेला नेलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय। हिट अँड रनचं हे प्रकरण आपण पाहतोय कशा पद्धतीत ही घटना घडली आहे। अशा पद्धतीत ही घटना घडल्याचं पाहायला मिळतं। ॲट्रिया मॉल जवळ ही घटना घडली। आता याच संदर्भात मिहिर शहाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्या मुसक्या आवळल्यात। चाहिए बस लड़की को न्याय मिलेगा, मुझे दूसरे कुछ नहीं मांगते। मुझे उसका वैसा मेरे लड़की के साथ हुआ है वैसा ही हुआ। दरम्यान या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। कोणाचा दूर काढत अशी स्पीड पळवली ना, तो 2 सेकंद नाही राहिली त्याची वाल्यासारखी बात। मी तिला पाठीवर टॅक्सीवर हात माझ्याकडे लाईव्ह नाहीये। हो उसको खींच के लेंगे, खींच के लेके गया, कोई उसको संभालने वाला नहीं। मेरे सामने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला। अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती, क्या बताओ? हाँ, रिवर्स में डालती तो वो बच नहीं जाती।